चला तर मग व्हिडिओ लय भारी होणार आहे आजचा आणि खूप मोठा सुद्धा, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फॉलो करून घ्या। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ न्यू ड्रेस घालून मस्त रेडी झालो होतो आणि निघालो पाराकडे आलो। रमेश भाऊ यांनी पान टपरी टाकलेली होती। रमेश भाऊ म्हणे आपला व्हिडिओ घेतच नाही तुम्ही, आता आले म्हटल्यावर तुम्हाला व्हिडिओ घ्यावाच लागेल। व्यवसाय छोटासा पण इन्कम खूप। क्या बात है सर, क्या बात है। साखरपुड्याला जाण्यासाठी मुलं तर दिसतच नव्हती, सर्व मोठी मंडळी म्हणजे म्हातारी मंडळी, पण काही जण आपल्या वयातले भेटले, मनाला बरं वाटलं। अच्छा, पटापट गाडीमध्ये बसलो आणि महाराजांना मुजरा केला। शिदोरीचे डबे होते तर आमच्या गाडीत टाकून दिले, पण मुलं काही बसेना। आता नवरदेवाचे लांडगे होते ना, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला स्पेशल गाडी करून द्या। नवरदेवशी त्यांचं काय बोलणं झालं आणि लगेच गाडीत बसले। ये क्या तुम्हारी तो शक्ल ही बदल। रस्त्याने मुलांना लय भूक लागली होती, आता काय करायचं, तर शिदोरीचे डबे आपल्याच गाडीत होते ना, मग काय नवरदेवाच्या लांडग्यांनी उघडले डबे आणि काढले ना शंकरपाळे। वापस रख उसे। खाणं झाल्याच्या नंतर पुन्हा शेव काढले, लांडग्यांची तर मजा लागली होती। कैसे कैसे लोग रहते हैं यार। आता पवन भाऊ म्हणे सगळे खाते, मग आपण का बरं नाही। आले ना मग पुढे शेव शंकरपाळे। आता विनोद भाऊला किती आनंद झाला बघा। आणि नाना तर म्हणतात शेव झाली। निलेश भाऊनी तर शंकरपाळ्याचा डबा सांभाळूनच घेतलेला होता। नानाला म्हटलं हे घ्या ना, नाना बघा कशी करताय। आपण पण खाऊन टाकले, पण लपाछपी चालू। निलेशनं सर्व डबे त्याच्याजवळ घेऊन टाकले होते। हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते। अंबादास काय म्हणतो बघा। काय वाटलं तुला काळू? निलेशचे शेव खाणं चालूच होते। सर्वांनी थोडीफार शिदोरीची चव मात्र नक्की घेतली। आता पोहोचलो होतो आम्ही औरंगपूर या ठिकाणी। अंबादास म्हणे मी तुमची शूटिंग घेतो। भावाने माझीच नाही तर सर्वांची शूटिंग घेतली। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मंडपात बसलो तर शिदोरीचे डबे दिसले, नवरदेवाचे लांडगे लागले ना मग हसायला। त्यांना असं वाटलं की आता पुन्हा शिदोरीची चव गाडीमध्ये मिळेल। मंडपात कार्यक्रम चालू असताना एक सेल्फी काढून घेतली। नाना म्हणे मला तर घ्या ना बाबा हो। आता नवरदेव आला होता, पण नवरदेव काही दिसेना लांडग्यांमुळे हो। चला मग पार्ट 1 मध्ये आपण खूप हसलो, पार्ट 2 मध्ये यापेक्षाही जास्त हसणार आहोत। म्हणून मित्रांनो, मंगेश सपकाळला पटकन फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।